एक हरणी बिंदास्त दोन सिंहाच्या सोबत चालत होते. हे पाहून एक संत आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, तुला या धोकादायक प्राण्यांपासून भीती वाटत नाही का? हरणीनं हसत उत्तर दिलं, काही वर्षांपूर्वी एक सिंहिणी मेली होती. तिची 2 लहान पिल्लं भुकेली तहानलेली इकडे तिकडे भटकत होती. मला त्यांच्यावर दया आली आणि मी त्यांना माझ्या पिल्लांसारखं दूध पाजलं. आज ते मोठे झाले आहेत आणि संपूर्ण जंगलात जाहीर झालं आहे, कोणीही आमच्या आईकडे वाईट नजरेने पाहायचं नाही. हे सगळं जवळच्या झाडावर बसलेला पोपट ऐकत होता. तो मनात म्हणाला, काश मीही असं काहीतरी केलं असतं तर लोक माझीही इज्जत केली असते. तेवढ्यात त्याची नजर जमिनीवर पडलेल्या जखमी सापावर गेली. पोपट खाली उतरला, सापाच्या पोटात अडकलेला काटा काढला आणि त्याची मदत करू लागला. पण जसे साप थोडा बरा झाला, त्याने मागे वळून पोपटावरच डंक मारले. संतांनी जखमी पोपट पाहिला आणि विचारलं, हे तू स्वतःच्या हाताने काय करून घेतलं? पोपट दुःखाने म्हणाला, मी हरणीच्या चांगुलपणातून प्रेरणा घेतली होती म्हणून मी या सापाची मदत केली, पण त्यानं माझ्यावरच हल्ला केला. असं का? संतांनी शांतपणे उत्तर दिलं, मदत करायची असेल तर सिंहाच्या पिल्लांची कर. विषारू लोकांची मदत करशील तर परिणाम असाच होईल. मदत त्यांची कर जे मदतीची किंमत ओळखतात, नाहीतर तुझा उपकारही लोक तुझी कमजोरी समजतील.